मोबाईल टावर नाही, नेटवर्क नाही, पण तरीही फोन लागतो. हे खरं आहे का? BSNL ने एक नवीन फोन आणला आहे ज्याची किंमत तब्बल 1,34,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. हा फोन स्क्रीन टच मोबाईल पेक्षा देखील महाग आहे, पण यात ना मोठा कॅमेरा आहे ना स्क्रीन टच फोन आहे. त्याचबरोबर हा फोन केवळ बटनाचा आहे, तरीही याची किंमत इतकी जास्त का आहे? टावर शिवाय तो कसा काय चालू शकतो आणि भविष्यात तुमच्या साध्या मोबाईल मध्येही अशी सुविधा येणार आहे का? या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व काही सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. BSNL ने भारतात एक सॅटेलाइट फोन सेवा सादर केली आहे. हा एक साधा सुद्धा स्मार्टफोन नाही, हा एक असा विशेष फोन आहे जो मोबाईल टावरवर अवलंबून राहत नाही. साधारण मोबाईल मध्ये कॉल करण्यासाठी जवळचा टावर लागतो, पण या फोन मध्ये कॉल थेट उपग्रहाशी म्हणजेच सॅटेलाइटशी जोडला जातो. म्हणजे जर तुम्ही डोंगरात असाल, जंगलात असाल, समुद्रात असाल, सीमावर्ती भागात असाल किंवा आपत्तीग्रस्त भागात असाल, तरीही संपर्क ठेवता येऊ शकतो व तुम्हाला फोन करता येऊ शकतो व अडचणीच्या काळात मदतीसाठी तुम्हाला कोणाला तरी फोन लावण्यासाठी अडचण येणार नाही. त्यामुळे हा फोन एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. आता सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या फोनची किंमत. या फोनची किंमत तब्बल 1,34,166 रुपये आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे 1 मिनिट जर तुम्हाला कॉलवर बोलायचं असेल तर त्यासाठी 18 रुपये खर्चावे लागतील. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. या फोनची किंमत तब्बल 1,34,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर हा फोन अनेक प्रीमियम स्मार्टफोन पेक्षा देखील महाग आहे. पण प्रश्न असा आहे की एवढी किंमत नेमकी कशासाठी? हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा फोन महाग आहे कारण तो फक्त फोन नाही, तो एक विशेष आपत्कालीन संप्रेषण उपकरण आहे. किंमत जास्त असण्याची कारणे: मोबाईल थेट सॅटेलाइटशी संपर्क साधतो. मोबाईलला टावर लागत नाही, विशेष अँटिना. त्याचबरोबर आकाशातील उपग्रहांशी सिग्नल पोहोचवण्यासाठी मजबूत बांधणी. पाऊस, धूळ, उष्णता, थंडी अशा कठीण परिस्थितीत देखील हा फोन वापरण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जास्तीत जास्त बॅटरी तुम्ही खर्च करू शकता. त्याचबरोबर उपग्रह नेटवर्कचा खर्च, उपग्रह चालवणे, परवानग्या आणि सेवा व्यवस्थापन. म्हणजेच हा फोन कॅमेऱ्यासाठी महाग नाही, तर नेटवर्क नसताना संपर्क ठेवण्यासाठी महाग आहे. हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. फोन सॅटेलाइट ग्राउंड स्टेशन. दुसरा फोन. तुम्ही कॉल करता, फोन सिग्नल थेट आकाशातील सॅटेलाइटकडे जातो. सॅटेलाइट तो सिग्नल पृथ्वीवरील ग्राउंड स्टेशनकडे पाठवतो. तिथून तो सामान्य नेटवर्क म्हणजेच मोबाईल नेटवर्क किंवा दुसऱ्या सॅटेलाइट फोनकडे जातो. म्हणजे मोबाईल टावरची गरज नाही. होय, हा फोन जवळच्या टावरवर अवलंबून नसतो, म्हणूनच तो अशा ठिकाणी काम करू शकतो जिथे मोबाईल सिग्नल देत नाही. टावर बंद पडले आहेत, पूर आला आहे, भूकंप आला आहे, चक्रीवादळामुळे नेटवर्क गेले आहे. हा फोन कुठे वापरला जाऊ शकतो? हा फोन सर्वसामान्य वापरासाठी नाही, तो विशेष परिस्थितीसाठी आहे. याचा उपयोग पुढील प्रमाणे होऊ शकतो. पहिलं म्हणजे सीमावर्ती भाग, सेना आणि सुरक्षा यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन, पूर, भूकंप, चक्रीवादळ या परिस्थितीमध्ये हा फोन एक वरदान ठरणार आहे. त्याचबरोबर डोंगराळ भाग, ट्रेकर्स मोहिमा, त्याचबरोबर जंगल विभाग, समुद्रातील जहाजे आणि मच्छीमार, तेल व गॅस प्रकल्प, दुर्गम गावातील अधिकारी, बचाव पथके. कल्पना करा तुम्ही हिमालयात ट्रेकिंगला गेले आहात, अचानक हवामान खराब झालं, मोबाईल नेटवर्क कायमचं गायब झालं. अशा वेळी हा फोन तुमचा जीव वाचवू शकतो. या फोनमध्ये काय फीचर्स आहेत? मुख्य फीचर्स म्हणजे सॅटेलाइट कॉलिंग, SMS पाठवणे, SOS इमर्जन्सी बटन, मजबूत रगड डिझाईन, पाणी आणि धूळ प्रतिरोधकता काही मॉडेल्समध्ये आहे. त्याचबरोबर बॅटरी बॅकअप जास्त मिळतो, म्हणजे तुम्ही हा फोन जास्तीत जास्त वापरू शकता. सुरक्षित संवाद. पण लक्षात ठेवा, हा फोन व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब पाहण्यासाठी बनवलेला फोन नाही.
याचा मुख्य उद्देश हा आहे की संपर्क कायम ठेवणे. सर्वसामान्य माणूस हा फोन खरेदी करू शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या हा फोन सर्वांसाठी खुला स्मार्टफोन नाही. तो प्रामुख्याने सरकारी संस्था, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सुरक्षा यंत्रणा, व्यावसायिक संस्था, दुर्गम भागात काम करणारे वापरकर्ते यांच्यासाठी अधिक उपयुक्त आहे. काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक वापरासाठी परवानगी आणि कागदपत्रे लागू शकतात. कॉल आणि रिचार्ज महाग का आहेत? साध्या मोबाईल कॉलमध्ये सिग्नल जवळच्या टॉवरमधून जातो, पण सॅटेलाइट कॉलमध्ये सिग्नल थेट अवकाशातील म्हणजेच आकाशातील उपग्रहांपर्यंत जातो. तिथून ग्राउंड स्टेशनवर येतो, मग दुसऱ्या नेटवर्कवर जातो. त्यामुळे या फोनची किंमत जास्त आहे, म्हणून कॉलचा खर्च जास्त असतो. काही योजनांमध्ये कॉल दर प्रति मिनिट सुमारे 18 रुपये किंवा त्याहून अधिक असू शकतो. भविष्यात आपल्या साध्या मोबाईलमध्येही ही सुविधा येईल का? आता येतो सर्वात रोमांचक भाग. BSNL भविष्यात डायरेक्ट टू डिव्हाइस D2D सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीवर काम करत असल्याची चर्चा आहे. याचा अर्थ काय आहे? भविष्यात काही स्मार्टफोन थेट सॅटेलाइटशी जोडले जाऊ शकतात, विशेष करून आपत्कालीन संदेश किंवा मर्यादित संपर्कासाठी. म्हणजे काय होऊ शकतं? नेटवर्क नसताना SOS संदेश, दुर्गम भागातून लोकेशन पाठवणे, आपत्कालीन संपर्क, मर्यादित कॉल आणि मेसेज सेवा. पण ही सुविधा अजून सर्वसामान्य वापरासाठी पूर्णपणे उपलब्ध नाही. हा फोन खरंच उपयोगी आहे का? जर तुम्ही शहरात राहता तर हा फोन तुमच्यासाठी आवश्यक नाही. पण जर तुम्ही दुर्गम भागात राहत असाल, दुर्गम भागात काम करता, समुद्रात जाता, डोंगर मोहिमावर जाता आणि आपत्ती व्यवस्थापनात आहात, सुरक्षा दलात आहात, तर हा फोन अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तर मित्रांनो, BSNLचा हा नवीन सॅटेलाइट फोन महाग आहे. पण तो महाग का आहे? तो जीव वाचवणाऱ्या संपर्कासाठी बनला आहे. यात मोठा कॅमेरा नाही, गेमिंग नाही, सोशल मीडिया नाही, पण नेटवर्क नसतानाही संपर्क ठेवण्याची ताकद आहे. आज हा फोन विशेष लोकांसाठी आहे, पण भविष्यात सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आपल्या साध्या मोबाईलमध्ये आली तर मोबाईल नेटवर्कचं जग बदलू शकतं. तुम्हाला काय वाटतं? भविष्यात प्रत्येक मोबाईल सॅटेलाइट सुविधा असावी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.